पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार कायमच वादग्रस्त ठरत आहे. रहदारी वाहतुकीला अडथळा ठरणारा महामार्गावर भरणारा बाजार आता नदी नाल्याच्या ठिकाणी भरतोय. बाजारामध्ये दुर्गंधी आणि तुंबलेली गटारे यांमुळे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नदी नाल्याच्या ठिकाणी दुर्गंधीत बसून भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. या भागात अस्वच्छता आणि घाणीचे मोठे साम्राज्य पसरल्याने बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. विशेष म्हणजे तिसगाव ग्रामपंचायतीकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी आठवडे बाजाराची पावती वसुली जोरात सुरू आहे. बाजारपेठेतील नदी नाल्यात एखादे जनावर मृत झाले तरी ग्रामपंचायत लक्ष देत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी वर्गणी गोळा करून मृत जनावरांची विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा स्थानिक आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांनी केलाय. तिसगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी गणेश ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "मी या ठिकाणी नवीन आहे, मला यातील माहिती नाही" अशी माहिती देऊन सरपंचांशी संपर्क साधण्याचे सांगितले. इलियास शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "बाजार तर दुसरीकडे असून तेथे शेतकरी जात नाहीत" अशी माहिती दिली. त्यामुळे तिसगाव ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांना बाजारातील नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नसून फक्त वसुली महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. तिसगाव ग्रामपंचायत आता आठवडे बाजार संदर्भात काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसगाव ग्रामपंचायतच्या अनास्थेमुळे बाजारातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या आरोग्याचा बाजार उठणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित, महाराष्ट्र, पाथर्डी.